ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी ट्राय केलं आहे, ते पण राजसाहेबांच्या रिलेटेड. राजसाहेबांनी लहान असताना आय थिंक खाल्ले असेल रे, आत्ता आपण खातो. तुम्हाला माहिती आहे राजसाहेबांचा फेवरेट वडापाव आहे आपले राजसाहेब आहेत, त्यांचा फेवरेट वडापाव म्हणजे त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही कधी खाल्लं आहे स्वामी वडापाव? हा मला वाटतं राजसाहेब तिकडेच गेलो होते, तो किस्सा होता तो, म्हणजे राजसाहेबांचा किस्सा आहे. तुम्ही कुठले ते कुठला यूट्यूब चॅनल? नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे. आज मी आलो आहे राजसाहेबांच्या घराच्या बाहेर शिवतीर्थ इथे आपण पाहू शकतो. पण मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे, आजचा कॉन्सेप्ट थोडा वेगळा आहे. माझा एक मित्र आहे, म्हणजे भावासारखंच आहे, सोहम गवारी. आमच्या NGO आमची जी साई कर्म नावाची NGO आहे त्यासोबत आम्ही एकत्र काम करतो. तर त्याने मला एक सजेशन दिलं की त्याने राजसाहेबांची आहे ना पॉडकास्ट इंटरव्ह्यू पाहिली, फूडी, म्हणजे त्यातमध्ये सगळं राजसाहेबांना काय आवडतं काय नाही आवडतं त्या सगळ्या गोष्टी. तर तो मला बोलला की आपल्या या चॅनलवर राजसाहेबांना काय आवडतं त्याच्याबद्दल जर का आपण काही गोष्टी कव्हर केल्या तर 2-3 गोष्टी आहेत. तर त्यासाठी मी सोहमला बोलतो, सोहम इकडे. तर हा आहे सोहम. तर त्यांनी मला सांगितलं होतं की राजसाहेबांना जे काही गोष्टी आवडतात, जसं की सरस्वती रेस्टॉरंट इथे राजसाहेबांना एक मिसळ आवडते. त्याच्यानंतर मग स्वामी समर्थ मठ, त्याच्या बाजूला काय आवडतं, वडापाव आवडतो. आणि इथेच वसईकर काय भजीपाव म्हणून फेमस आहे. तर असे काही ठिकाणं आम्ही कव्हर करणार आहे. जिप्सी पण आहे, जिप्सीमध्ये पण आपण काहीतरी ट्राय करूया. आता आपण ब्लॉग सुरू करूया आणि आपण जाऊया पहिला सरस्वती रेस्टॉरंटमध्ये. तर मित्रांनो हे आहे सरस्वती रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटची खास गोष्ट ही आहे की हे राजसाहेबांचं खूप फेवरेट रेस्टॉरंट आहे. म्हणजे आत्ताही ते इकडून कधी कधी मिसळ ऑर्डर करतात घरी. तर लहानपणी त्यांनी खाल्लेली मी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बघितलेलं. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि टेस्ट करणार आहे कशी आहे ती मिसळ. तर चला बघूया. फायनली आपली मिसळ आलेली आहे आणि आपण जसं सांगितलं की आज आपण तब्येल पाहिला असेल तुम्ही की राजसाहेबांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण आज टेस्ट करणार आहोत. आणि आज आपण सुरुवातीला आलो आहे, जसं आपण पाहिलं सरस्वती हॉटेल जे प्लाझा टॉकीजच्या बाजूला आहे, आणि तिथे आपण ही मिसळ घेतलेली आहे. आणि ही मिसळ आपण टेस्ट करून आम्ही तुम्हाला सांगणार आहे की खरंच काय आहे रहस्य याचं की राजसाहेबांना ही मिसळ आवडते. तर आपण आता टेस्ट करणार आहोत. सोहम तू काय बोलशील? नक्कीच मी तर खूप म्हणजे उत्सुक आहे की म्हणजे मी खूप इंटरव्ह्यू बघितले राजसाहेबांचे आता इलेक्शनच्या वेळेस. तर तेव्हा मी सरस्वती रेस्टॉरंट हे नाव खूप वेळा ऐकलं आहे. तर आज प्रत्यक्षात खातोय मिसळ, तर मला टेस्ट करायची कशी आहे नक्की मिसळ. बघूया आता, पाहूयात. राजसाहेबांना आवडतं म्हणजे नक्की काय आहे हे आम्हाला देखील पाहायचं आहे. तर पाहूयात. आम्ही दही मिसळ घेतली आहे ज्याची किंमत आहे किती, 70-80 रुपये. 80 रुपये किंमत आहे. आणि पहिला घास आम्ही खाणार आहोत. त्याच्यात दही टाकले मस्त. काय वाटतं? मी तरी नाही खाल्ली अजून. मला वाटतं तरी खायला पाहिजे आधी. अजून एक घास तुम्ही खाऊच ना, आम्हीच खातो. मला अशी काही चव कळत नाही, फक्त मिसळ खाऊन बघतो. चांगली मिसळ, किमतीच्या हिशोबाने मिसळ खूप चांगली आहे. राजसाहेबांनी लहान असताना आय थिंक खाल्ले असेल रे, आत्ता आपण खातो. आता थोडी खाणार आहे, पण त्यांनी सजेशन दिलं आहे, त्या सजेशन थ्रू आपण खातोय, ट्राय करतोय. चांगले आहे. मला असं वाटतं तू 10 पैकी किती देशील? 10 पैकी जर किंमत सोबत आपण जर कम्पेअर करू तर किंमत कम्पेअर करणार, पैसे तेवढेच तर मग 8. 10 पैकी 8. मला 10 पैकी 5-6 देईन मी. ती टेस्ट नाही आहे, ठीक आहे, पण ओके. मग तेच म्हणून मी प्राईसच्या हिशोबानेच बोललो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे स्वामी समर्थ वडापाव. जसं राजसाहेबांनी सांगितलं होतं की स्वामी समर्थ मठ आहे त्याच्या कॉर्नरला एक वडापाववाला आहे आणि हाच तो वडापाववाला आहे, स्वामी समर्थ वडापाव. आता ह्या वडापावची, आता मुंबईमध्ये आपण प्रत्येक वडापाव खातो, तर ह्या वडापावची टेस्ट काय आहे ते आपल्याला खाऊन बघायची. आणि तू किती एक्सायटेड आहेस या वडापावसाठी? आता ते म्हणजे एक्सायटेड तर खूपच आहे. हा राजसाहेबांचा कट्टर असा चाहता आहे. तर आता त्यांचं पद वगैरे नाही, कुठला मनसे पक्षात नाही, पण एक आहे झेंझी पिढीमधला. म्हणजे आता काय वय तुझं? 21 वर्ष? 19 वर्ष. 19 वर्षातला मनसैनिक, पण पक्षात काम न करता राजसाहेबांना मानणारा, त्यांचे विचार आवडणारे असे आपले मनसैनिक. आणि त्यांनी मला सांगितलं, खरं तर ह्यांनी मला सजेशन दिलं की असं आपण व्हिडिओ बनवूयात. म्हटलं, मी म्हटलं अरे
माझे सगळे भाषणाचे सगळे व्हिडिओ असतात. बोलले हे कुठं व्हिडिओ बनवायचे, पण तो बोलला नाही राजसाहेबांना काय आवडतं खायला ते आपण लोकांना दाखवणं गरजेचं आहे. तर 2-3 ठिकाण आहेत. तर आपण हे आता या दुसऱ्या ठिकाणी आलो. पहिला सरस्वतीला गेलो, आता इथे आलो आहे. आता काय सांगशील? श्री स्वामी समर्थ मुंबईमध्ये भरपूर वडापाव खाल्ले असतील ना? खूप खाल्लेत, पण आता ह्याचं काहीतरी वेगळं असं मी ऐकलंय खूप. एक वेगळं वैशिष्ट्य असेल कारण आमच्या राजसाहेबांनी सजेशन दिले. तर पाहूयात आता स्वामी समर्थाचा वडापाव कसा आहे तो. चला चला दादा, 4 वडापाव. आता 4 वडापाव आम्ही घेतोय कारण आम्ही दोघं आहेत आणि अजून 2 जण आहेत बाजूला. तर आपण पाहूया. काय सोम किती एक्सायटेड आहेस? एक्सायटेड नाही काय बोलतो मराठीत, काय बोलतो एक्सायटेडला? काय बोलतो शब्द सुचत ना का? आता वडापाव दिसतोय, वडापाव खायचा. वडापाव उत्सुकता किती उत्सुकता आहे आता? उत्सुक आहोत. आणि कारण मला असं वाटतं भरपूर मराठी लोक येतात वडापाव. खूप सगळे म्हणजे मोस्ट ऑफ क्राऊड हा मराठीत दिसतो. क्राऊड आणि बाळासाहेबांचे फोटो देखील आहेत. आणि हे सगळे माझे मित्र मला वाटतं मराठी आहेत सगळे बघून तरी लोक आतुरतेने वडापाव खातात मित्रांनो. आता इथे माझे काही मित्र आहेत, आपण इथे वडापाव खातात, त्यांना देखील विचारा स्वामी वडापावची खासियत काय बोलू शकता 2 मिनिटं? स्वामी वडापाव तुम्ही कधीपासून खाताय? मला आयडिया नाही. तो पहिल्यांदा खातोय तुम्ही? पहिल्यांदा हे मित्र आपल्या पहिल्यांदा खातात. आपल्या इथे जवळ आहेत काही लोक, ते स्वामी वडापाव. तुम्ही खाल्लाय कधी याच्या आधी वडापाव? फर्स्ट टाइम. सगळे फर्स्ट टाइम आहे त्या ठिकाणी. मला असं वाटतं की सगळे नवीन लोकच आहे खाणार आहे. हां, खेळायला येतो, सांताक्रूजवरून येतो. आम्ही इकडे फर्स्ट टाइम खातोय. पण तुम्हाला असं कोणी सांगितलं असेल ना की स्वामी वडापाव फेमस आहे? नाही. पण तुम्हाला माहिती आहे राजसाहेबांचा फेवरेट वडापाव आहे आपले राजसाहेब आहेत, त्यांचा फेवरेट वडापाव म्हणजे त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही कधी खाल्लाय स्वामी वडापाव हा याच्या आधी? खाल्लंय ना. कसा आहे, काय अनुभव? चांगलं आहे. आणि मला असं वाटतं भरपूर मराठी लोक आहेत इथे की हा वडापाव खायला आहे ना. आणि मराठी म्हटलं आणि वडापाव म्हटलं तर आपलं एक नातं वेगळं आहे. तर आपण देखील टेस्ट करू. आपला वडापाव आलेला आहे. समोर असलेलं हे स्वामी समर्थ वडापाव मला आवडलं. तर मित्रांनो फायनली आमचा वडापाव आलेला आहे. आणि आपण पाहतोय मी प्रत्येक जणांना इथं विचारलं, भरपूर जण जे आहेत सर्वांना आवडलंय. पण त्याच्या आधी भरपूर जण असं आहेत की नवीन आहेत, भरपूर जण आम्ही पण पहिल्यांदाच आम्ही पण खातोय. तर आम्हालाही अनुभव तो तेवढा सांगता येणार, पण 2-3 जणांना विचारलं ते बोलतात चांगलाच आहे. आणि सगळे क्रिकेटर लोक येतात इथे. म्हणजे एक जण सांगितलं सांताक्रूजवरून खेळायला येतात इथे. म्हणजे दादर हे असं ठिकाण आहे जे काय बोलतात क्रिकेटची सुरुवात कुठून झाली असेल तर दादरच आहे. तर क्रिकेटपटू आपले मित्र सगळे वडापाव खात आहेत. आपण देखील आता इथं पाहू शकतो आपण किती क्रिकेटर लोक आहेत, सर्व वडापाव खात आहेत. आपण पहिला टेस्ट करून पाहूया वडापाव. कसा आहे बाबा? झणझणीत गरम गरम. मला असं वाटतं ना या वडापावमध्ये एक मराठी पण आहे जे मला असं वाटतं राजसाहेबांना भावलं आहे. ती सरस्वती मिसळ जी होती ना त्यापेक्षा जास्त मला हा वडापाव आवडला. म्हणजे ती मिसळ थोडीशी मला काय बोलतो होती, पण हा वडापाव हेवी आहे. आणि याची जी चटणी आहे ना, या वडापावची जी चटणी आहे ही म्हणजे मिक्स चटणी आहे, गोड तिखट आणि सुकी. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो ना वडापावची जी चटणी असते ना आतमधली ती त्याच्यावर डिपेंड असते की वडापाव कसा आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये जी चटणी आहे ती मला वाटतं उत्कृष्ट आहे. घरात बनवलेली चटणी असते. जर कोणती गोष्ट असेल वडापावमध्ये तर चटणी तर मेन असते. आणि ही चटणी जेव्हा आता टेस्ट केली तर ती भारीच वाटते. आणि वडापाव पण गरम गरम असते, झणझणीत आहे. बटाट्याचं आवरण जे आहे वडापावचं त्याचं बेसन जे आहे ते कुठे क्रिस्पी आणि बोलतात ना कडक लागतं, चांगलं लागतं. आणि त्यासाठी घरातला एक मराठी पण बोलतात ना आपल्या आईच्या हातची बटाट्याची भाजी कशी असते तशी बटाट्याची चव आहे. खरंच मस्त आहे, उत्कृष्ट आहे बटाटा. 10 पैकी किती रेटिंग देशील? 10 पैकी मला वाटतं 10 द्यावं. नाही खरं उत्कृष्ट आहे. बरोबर. कारण चटणी वगैरे मला असं वाटतं कांदा काही ठिकाणी कांदा टाकतात वडापावमध्ये. ज्यांना कांदा आवडतो नाही आवडत ह्याचा कांदा टाकला असता ना भाई. प्रत्येकावरती डिपेंड आहे, कोण खातं कांदा कोण खात नाही. मला तर आवडत नाही कांदा. त्या हिशोबाने जर बघितलं तर 10 पैकी 10 आहे. खरंच आहे म्हणजे खूप खूप मस्त आहे वडापाव. तर सो मला ते जाऊन ते मला हे सांग राजसाहेबांबद्दल तू आता 19 वर्षाचा आहेस तर राजसाहेबांबद्दल तुला कधी वाटलं की तू अट्रॅक्ट झाला त्यांना कधी? कसं आहे जेव्हा बाकीचे नेते जेव्हा बोलत होते इलेक्शन जेव्हा चालू होतं आपलं, जेव्हा बाकीचे नेते फक्त की म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कशी बसेल है ना, त्यांचा विचार हा होता. पण राजसाहेबांचा हा विचार होता की महाराष्ट्राची प्रगती कशी होईल है ना, महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी
प्रगतीचे मुद्दे आजकाल लोक बघतच नाहीत. लाडकी बहीण योजना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय होऊ शकत नाही ना. जात नाही ना. आता जी योजना आली तर मला असं वाटतं पुढे लोक आता 1500 ते बोलले पण की आम्ही 3000 देऊ. तर ह्याच्यावरून मला असं वाटतं निवडणुका होतील. पण राजसाहेब पुढे असं कधी बोललेच नाही मी पैसे देऊ. तर उलट ते बोललेत की नोकरी, म्हणजे त्यांचा प्रत्येक मुद्दा हा असतो की नोकरी द्या, लोकांना नोकरी द्या, तेव्हा त्यांना फुकट पैसे द्यायची गरज लोकांनी नाही. वाचलेच नाही. तर मला नाही खरं अभिमान आहे की ह्याच्यासारखी तरुण मुलं जी आता 18 वर्ष क्रॉस करून आता मतदानाचा हक्क ज्यांना आहे त्यांना राजसाहेब कळतात, ह्याचा आनंद आहे. बरं चला आता आपण स्वामी समर्थ वडापाव टेस्ट करून झालेला आहे. आता याच्या पुढे आपण जाऊया. तिसरं लोकेशन कोणतं आहे? तिसरं लोकेशन आहे आपलं कुठे, वसईकर वडापाव. हां, राजसाहेबांच्या घराच्या बाजूलाच आहे वसईकर वडापाव. तिकडे जाऊया. शिवतीर्थवर ही आपण परत पुन्हा जाऊयात आणि तिकडे आपण वसईकर वडापाव खाऊयात. चला तुर्तच थांबतो, भेटूयात पुढे. अरे आज बंद काय शिवाजी पार्क? अरे तंबू लागलेत रे सगळे. आज 6 तारखेला आपल्या बाबासाहेबांचं हां, महापरिनिर्वाण. बरोबर. तर मित्रांनो आता काय हे बंद आहे. आपलं वसईकर भजीपावाला जो आहे तो शिवाजी पार्कच्या आतमध्ये असतो आणि आता हे तंबू सगळे लागले, तुम्ही पाहू शकता इथे बघा. ते दाखव जरा सागर. हे सगळं आतमध्ये लावलेलं आहे. तर त्याच्यामुळे भजीपावाला जो आहे आपला वसईकर भजीपावाला तो बंद आहे असं मला बाकीच्या लोकांनी सांगितलं. तर तुर्तास भजीपावाला आता नको, आपण पुढे जाऊयात. कुठे? जिप्सी कॉर्नर. आपल्याला माहिती आहे राजसाहेबांनी देखील भरपूर ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि मराठी अभिनेत्यांचं फेवरेट असं स्थान जिप्सी, तिकडे जाऊयात आणि तिकडे आपण खाऊयात चायनीज खाऊयात. तर भेटूयात आपण जिप्सीला. आम्ही आलो आहे आता जिप्सीमध्ये. आता जिप्सी 2 प्रकारचे आहेत, एक तर व्हेज जिप्सी आणि एक बारवाली जिप्सी. चायनीज बार, बाजूला बार पण आहे, तिकडे पिऊ पण शकतो. बारवाली जिप्सी तिकडे, जिकडे मला वाटतं राजसाहेब तिकडेच गेलो होते. तो किस्सा होता तो, म्हणजे राजसाहेबांचा किस्सा आहे. जर तुम्ही कुठले ते कुठला यूट्यूब चॅनल, कर्ली हेअर काहीतरी, कर्ली टेल्स म्हणून एक यूट्यूब चॅनल, त्या राजसाहेबांनी एक किस्सा सांगितला. तिच्या का कोणतरी आहे, पण हा किस्सा हा कुठल्या तरी यूट्यूबवर. अरे नाही त्या कुणालच्या खाने में क्या आहे मध्ये राजसाहेबांनी एक किस्सा सांगितला की जेव्हा लग्न झालं होतं नवीन आणि त्याच्यानंतर राजसाहेब जिप्सीमध्ये बसले होते, इथे आय थिंक बाजूला. आम्ही इथे बाजूला, आम्ही व्हेजमध्ये, कारण नॉनव्हेजचं आणि बारचं ते सगळं फुल आहे, तर त्यामुळे आम्ही आता इथे व्हेज खाणार आहे. तर तिकडे एक किस्सा जो झाला होता. काय किस्सा होता? ते सासूंना काहीतरी म्हणजे पार्टी असं काहीतरी पार्टी दे, बाकी सगळे पित होते. नाही कोणच पित नव्हतं, फक्त ते तिघंच आय थिंक सो होते. तर तेव्हा फक्त वेटरला आणि राजसाहेबांना माहिती होतं की ती काय गंमत चालू आहे. ह्या दोघांना वाटत होतं की हा म्हणजे राजसाहेब फक्त कधीपासून लिमका पित होते. पण त्या लिमक्यामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट होती, त्याला तुम्ही समजून जा. आणि त्याच्यामुळे नाही असतं प्रत्येक जण पितात. नाही आणि त्याच्यामुळे आता आपण बोललो जिप्सीमध्ये जाऊयात, पण तिकडे जिप्सी फुल होतं. तर आता आम्ही ह्या व्हेज जिप्सीमध्ये आलो, जिथे अस्सल मराठी जेवण मिळतं. इथे लिहिलं आहे ना, हां हे आहे, तिथे अस्सल मराठी जेवण मिळतं. आता आपण काहीतरी व्हेजच ऑर्डर करूया, राईस वगैरे नॉर्मलच, कारण भरपूर काय खाल्लेलं आहे. सो आता ऑर्डर करूया. काय ऑर्डर करायची? फायनली डिसाईड झाले काय, व्हेजिटेबल बिर्याणी. हो, कारण आम्ही तवा पुलाव विचार केला होता, पण तवा पुलाव नाही आहे सध्या इकडे. व्हेजिटेबल बिर्याणी बोलो. ठीक आहे, येऊ दे त्यांना. आम्ही थोडंसं लाजतोय कारण एवढे जण. दादा एक व्हेजिटेबल बिर्याणी करणार बस, एक फुल व्हेजिटेबल बिर्याणी. नाही फक्त व्हेजिटेबल बिर्याणी. किती क्वांटिटी? 2 द्या. ठीक आहे, 2 द्या चालेल. तर मित्रांनो आम्ही ऑर्डर केली होती जिप्सीमध्ये व्हेज बिर्याणी, आणि हे व्हेज बिर्याणी आली आहे, आपण पाहू शकता. तर ह्या व्हेज बिर्याणीची खासियत मला असं वाटतं, राईस वर होता पिवळावाला, आणि खाली जो पुलाव तो मसाला असतो तो होता. आणि त्यात बोलतात ना आपण नॉर्मल बिर्याणी आपण खातो तशीच बिर्याणी मला वाटली, काही एवढी यूज नाही वाटली. ते ठीकठाक आहे. याच्यापेक्षा चांगली बिर्याणी मी खाल्लेली आहे. तू खाल्लीस? त्याच्यामुळे आता जिप्सीचं नाव ऐकलं आणि राजसाहेबांच्या पण तोंडातून भरपूर वेळा ऐकलं मी जिप्सी. तर त्याच्यामुळे आम्ही बोललो ट्राय करूया जिप्सीला, कारण बाकीच्या 2-3 ठिकाणी ते गेल्याच्या नंतर जेवायचं कुठे म्हटलं चला जिप्सीला जाऊया. कारण जिप्सीचं काय बोलतात हे आहे की जिप्सीमध्ये इथे भरपूर मराठी सेलिब्रिटी येतात जेवायला, आणि त्यासाठी राजसाहेबांनी पण सांगितलं होतं त्यांना की तुम्ही इथं जेवायला येत जाऊ नका जास्त, कारण
सामान्य लोकांनी जर का पाहिलं कलाकारांना तर मग ते Value कमी होते. व्हॅल्यू कमी होते मग कलाकारांची. तर त्यामुळे रासाबाईने ताकीद केली होती जिप्सीमध्ये जास्त बसू नका कलाकारांना. आणि तेव्हापासून मला वाटत नाही जास्त कोण कलाकार इथे असो. आम्हाला यासोबत पापड मिळाला आहे, यासोबत हे मिळालं आहे काय कोशिंबीर जे प्रत्येक बिर्याणीमध्ये असते. आणि टेस्ट पण ओके ओके. मला वाटतं थोडंसं चीज टाकलं आहे की तूप टाकलं असं काहीतरी फील आहे. चीज वाटते मला. थोडंसं राईस चांगला आहे. तुम्ही देखील आलात जिप्सीला काही ट्राय करा. आणि हां जसं सांगितलं बाजूला जिप्सीचं काय बार अँड रेस्टॉरंट पण आहे चायनीज हां. तर तिकडेही फॅमिली रेस्टॉरंट फॅमिली बार रेस्टॉरंट आहे तिथे तुम्ही आला तर जा. आणि आज आपण हे एक्सप्लोअर केलं 2-3 ठिकाणं जे राजसाहेबांना आवडतात. राजसाहेबांना सांगितलेलं असे ठिकाणं तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आता एक खाऊन झाल्यानंतर आपण भेटूयात शिवतीर्थावर डायरेक्ट. पण बाकी सांगतो की 10 पैकी रेटिंग दिसेल. रेटिंग झाली 10 पैकी मी त्याला 6 देईन. सेम माझ्याकडून पण कारण क्वांटिटी आता ह्याची प्राईस जे आहे 195 ना. 200 पकडून झाला हां. आणि प्राईसच्या हिशोबाने प्राईसच्या एवढी worth it हिशोबाने नाहीये. वर्थ But इट ठीक नाही आहे. आहे. ठीक आहे. भूक लागली खाऊ शकतो. मित्रांनो हे आमचे 2 कॅमेरा मागचे हिरो जे अर्धे कॅमेरा पकडत होते आज ब्लॉगमध्ये. आमच्या साई कर्मा NGOमध्ये सागर हाय का सागर तर असतोच नेहमी ब्लॉगमध्ये. सागर असतो. सोनिया माझा भाऊ आहे, त्याचं नाव भाग्येश शिंदे. आणि हा तर आहेच. आणि मी ते स्वतः अरे कॅमेरा हां मी. तर आता आम्ही जेवतोय आस्वाद घेतोय खाण्याचा. भेटूया. हे बिहाइंड सीन झालं. मी तुम्हाला सांगितलं बा NGO आहे. त्या NGOमध्ये सागर भाग्येश आणि सोहम असतो. अजून तुषार आणि अनिकेत नाही आहे. आज तुषार गेला बाहेर आणि अनिकेत पण घरी झोपलाय ना बाहेर गेला. तर पुढच्या ब्लॉगमध्ये अनिकेत आणि तुषारला भेटूया. तर मित्रांनो आता परत आलो आहे आम्ही शिवतीर्थावर शिवाजी पार्कमध्ये. आणि राजसाहेबांच्या घराच्या इथे बसलेलो आहोत. सुरुवात केली होती इथूनच. आता आम्ही मस्त पोट भरून खाल्लं आहे. मिसळपाव खाल्ली, वडापाव खाल्ला, चायनीज खाल्लं आहे. आणि आता परत कसं वाटतंय तुला? तू जो सांगितलं होतं सजेशन जो दिलं होतंस की आपण राजसाहेबांचे आवडते खाद्यपदार्थ खायचे ते खाल्ल्याच्यानंतर तुला काय वाटतं राजसाहेबांच्या? जेव्हा पहिल्यांदा हा विचार मला डोक्यात आलेला तेव्हाच मला वाटलेलं की हा व्हिडिओ म्हणजे काहीतरी म्हणजे शिकायला पण भेटेल की कसे म्हणजे त्यांचं चव आहे त्यांची. ना माणसातली चव तर आपल्याला माहिती आहे त्यांच्या. नक्कीच. पण त्यांच्या खाद्यपदार्थांची चव पण आज आपल्याला मिळाली. काय म्हणजे सामान्य एक बोलतात ना माणसाने एक कुठेतरी आणि कुठे सामान्य माणसाने ही चव मला वाटतं कधीतरी टेस्ट करावी जी राजसाहेबांनी सजेशन दिले. मित्रांनो माझी एक विनंती आहे ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी ट्राय केलं आहे ते पण राजसाहेबांच्या रिलेटेड. माझे व्हिडिओ जे असेल ते सगळे राजसाहेबांच्या रिलेटेड असते. पुढेही आपण विचार करू मराठी संस्कृती आणि मराठी कल्चर याच्यावर देखील बोलण्याचा आपण व्हिडिओजमध्ये ट्राय करूयात. पण आता इथून तर राजसाहेबांचा व्हिडिओ हा पहिला ब्लॉग आम्ही सहज म्हटलं धाडस करून सुरू केला. तुम्हाला कसं वाटतं आम्हाला नक्की सांगा. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला काय अजून मराठी बोलू चांगले सजेशन तुम्हाला द्यायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की हे व्हिडिओ आपण पुढे घेऊयात करूयात. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.